वेलकम स्टुडंट्स. आज आपण मॅनेजमेंटचं प्रकरण नंबर 1 कार्यप्रेरणा हा टॉपिक पाहणार आहोत. यामध्ये प्रस्तावना. कोणत्याही संस्थेचे व्यवस्थापन करताना अनेक कार्य करावी लागतात. व्यवस्थापन ही अनेक कार्याची मिळून बनलेली एक प्रक्रिया असते. त्यामध्ये नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय, नियंत्रण इत्यादी कार्य समाविष्ट होतात. त्याचप्रमाणे कार्यप्रेरणा हे देखील व्यवस्थापनाचे अतिशय महत्त्वाचे कार्य आहे. व्यवस्थापन ही जशी एक प्रक्रिया आहे तसेच ते इतरांकडून काम करून घेण्याचे एक कौशल्य आहे. म्हणून व्यवस्थापन कार्यात अभिप्रेरणेस कार्यप्रेरणेस मोटिवेशनला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे. एक लक्षात ठेवा की कार्यप्रेरणा म्हणजेच अभिप्रेरणा मोटिवेशन. ओके. मानवी घटकास कर्मचाऱ्यांना कार्य करण्यास प्रवृत्त करणे, चालना देणे कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा होय. कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांची मानसिकता समजून घ्यावी लागते, कारण मनुष्याची कृती ही त्याच्या विचारावर अवलंबून असते, मानसिकतेवर अवलंबून असते. जीवन जगताना माणसाला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणांचा आधार घ्यावा लागतो, परंतु विशिष्ट प्रकारचे कार्य करण्यासाठी जी प्रेरणा दिली जाते त्यास अभिप्रेरणा किंवा कार्यप्रेरणा असे म्हणतात. कार्यप्रेरणामुळे कर्मचाऱ्यावर सोपवलेली जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण होते. यामुळे संघर्ष, असहकार्य टाळले जाते व कर्मचाऱ्यांमध्ये एकता निर्माण होते, सलोख्याचे संबंध निर्माण होतात, सहकार्य निर्माण होते. ओके. कार्यप्रेरणेच्या काही व्याख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली व्याख्या, अकॉर्डिंग टू फ्लिपो यांच्या मते संघटनेची व कर्मचारी वर्गाची उद्दिष्टे एका वेळी साध्य होतील अशा रीतीने दोन्ही घटकाचे हितसंबंध एकत्रित करण्याचे व वर्तणुकीस योग्य वळण देण्याचे कौशल्य म्हणजे कार्यप्रेरणा होय. दुसरी डेफिनेशन, अकॉर्डिंग टू लुईस ॲलन, लोकांनी अपेक्षेप्रमाणे कृती करावी यासाठी त्यांना प्रेरणा देणे, उत्तेजना देणे आणि प्रवृत्त करणे यासाठी व्यवस्थापक करत असलेले कार्य म्हणजे अभिप्रेरणा होय. तिसरी डेफिनेशन, डब्ल्यू.जी. स्कॉट यांच्या मतानुसार अपेक्षित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कृती करावी यासाठी लोकांना उत्तेजन देण्याची प्रक्रिया म्हणजे कार्यप्रेरणा होय. आपल्याला कार्यप्रेरणाचे काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य, अभिप्रेरणा म्हणजे उत्तेजन देणे, प्रेरणा देणे किंवा प्रवृत्त करणे होय. अभिप्रेरणा ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. कार्यप्रेरणा ही व्यक्तिसापेक्ष असते. कार्यप्रेरणेचा संबंध मानवी गरजांशी असतो. कार्यप्रेरणा ही सकारात्मक व नकारात्मक स्वरूपाची असू शकते. कार्यप्रेरणेमध्ये अनेक घटकांचा समावेश असतो. कार्यप्रेरणा ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. कार्यप्रेरणा ही समाधानापेक्षा वेगळी असते. कार्यप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढते. कार्यप्रेरणा ही अत्यंत व्यापक अशी प्रक्रिया आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला कार्यप्रेरणेचे महत्त्व. कार्यप्रेरणाच्या महत्त्वामध्ये कार्यप्रेरणा हे व्यवस्थापनाचं महत्त्वाचं कार्य आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर कार्यप्रेरणा ही व्यवस्थापकीय कार्याची गुरुकिल्ली आहे आणि प्रमुख व्यवस्थापकाचे एक महत्त्वाचे कार्य आहे. कार्यप्रेरणेचे महत्त्व पुढील प्रमाणे. त्यामध्ये पॉइंट पहिला, कार्यक्षमतेत वाढ. त्यामध्ये कार्यप्रेरणेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे हा असतो. व्यवस्थापनाकडून ज्या वेगवेगळ्या प्रेरणाद्वारे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले जाते त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते व त्याचा फायदा संस्थेस होत असतो. कर्मचाऱ्यांना कार्यप्रेरणा दिल्याने, कर्मचाऱ्यांना मोटिवेट केल्याने कर्मचारी हा अतिशय चांगल्या मनाने व स्वइच्छेने काम करत असतो. त्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असते आणि जर कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असेल तर ऑटोमॅटिकली त्याचा फायदा हा संस्थेला होत असतो. दुसरं महत्त्व कार्यप्रेरणेचं, उत्पादनात वाढ. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्याने संस्थेच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ होत असते, कारण कर्मचारी आपले काम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसे होईल हे पाहत असतात व त्यासाठी प्रयत्न करत असतात. कार्यप्रेरणेचं तिसरं महत्त्व, उत्पादकतेत वाढ. उत्पादकता म्हणजे आदान प्रदान
करण्याचे गुणोत्तर होय. म्हणजेच उत्पादन करण्यासाठी जे घटक वापरले जातात त्यापेक्षा अधिक पटीने उत्पादन किंवा उत्पन्न मिळत असते. अभिप्रेरणेमुळे कामगारांची फक्त कार्यक्षमता वाढत नाही, तर त्यांच्या एकूण कामगिरीवर सकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे उत्पादन वाढ होण्याबरोबरच खर्च मर्यादित होतो. परिणामी उत्पादकतेमध्ये वाढ होत असते. ओके, सो कार्यप्रेरणेचं चौथं महत्त्व, साधनाचा महत्तम वापर. यामध्ये कार्यप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांना योग्य वातावरण उपलब्ध होते. त्यांच्यामध्ये संस्थेविषयी आपल्यापणाची भावना निर्माण होत असते व त्याचा चांगला परिणाम हा त्यांच्या कामकाजावर होत असतो. कर्मचारी त्यांचे काम करताना काळजीपूर्वक करत असतात. यंत्रसामग्री, कच्चा माल व इतर घटक यांची हाताळणी योग्य प्रकारे केली जाते. त्यामुळे मौल्यवान उत्पादन साधनांचा योग्य व महत्तम वापर केला जातो. पाचवं महत्त्व, व्यवस्थापन व कर्मचारी सलोखा. व्यवस्थापनाकडून योग्य कार्यप्रेरणा मिळाल्याने व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यातील जे रिलेशनशिप असते ते स्ट्रॉंग होते, सलोख्याचे बनत असते. त्यामुळे काय होतं, कर्मचाऱ्यांचं गैरहजेरीचं प्रमाण कमी होत असतं आणि कर्मचारी अदलाबदलीचं प्रमाणही कमी होतं. साधनांची नासाडी कमी होते, टाळली जाते. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्या सहकार्याचे सलोख्याचे वातावरण निर्माण होते. सहावं महत्त्व कार्यप्रेरणेचं, निष्ठावान कर्मचारी वर्ग. अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेविषयी आपुलकी निर्माण होते. कर्मचाऱ्यांना आर्थिक व आर्थिकेतर प्रेरणा दिल्या जातात. त्यांच्या अडचणीचे तसेच क्षमतांचा व कौशल्यांचा विचार केला जातो. त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते. त्यामुळे त्यांच्या मनात संस्थेबद्दल जिव्हाळा निर्माण होतो व ते एकनिष्ठेने आत्मीयतेने काम करत असतात. ज्या वेळेला कर्मचाऱ्यांना मोटिवेट केलं जातं, त्यांना कार्यप्रेरणा दिली जाते, त्यावेळेला आपोआप त्यांचं कार्यक्षमता वाढत असते. आणि ज्या वेळेला जर व्यवस्थापनामध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल त्यावेळेला कर्मचाऱ्यांना त्यामध्ये सहभागी घेतलं तर कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संस्थेविषयी जिव्हाळ्याची भावना निर्माण होत असते, आपुलकीची भावना निर्माण होत असते व कर्मचाऱ्याच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण झाल्याने कर्मचारी हा एकनिष्ठतेने काम करत असतो संस्थेसाठी. ओके, सातवं महत्त्व, कार्यसुरक्षितता व समाधान. कार्यप्रेरणेमध्ये कर्मचाऱ्यांना चांगले कार्य वातावरण उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे त्यांना आपल्या नोकरीबद्दल सुरक्षितता निर्माण होते. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. ते चिंतामुक्त स्थितीमध्ये काम करू शकतात. त्यांनी केलेल्या कामाची योग्य दखल घेतली जाते, त्यांचे कौतुक केले जाते. त्यामुळे त्यांना कार्याचे समाधानही मिळत असते. ज्यावेळी एखाद्या कर्मचाऱ्याला आपल्या नोकरीबद्दल सुरक्षितता निर्माण होत असते त्यावेळेला तो व्यक्ती एकदम चिंतामुक्त होऊन आपल्या कामामध्ये काम करत असतो. ज्या वेळेला तो चिंतामुक्त होऊन काम करत असेल त्यावेळेला तो स्वइच्छेने काम करत असतो, आनंदाने काम करत असतो. त्यामुळे जो काम तो करेल ते काम व्यवस्थितच होणार आहे आणि त्या कामाचे जर कौतुक झाले तर त्याला त्या कार्याचं समाधान मिळत असतं. त्यासाठी कार्यप्रेरणा अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते. कार्यप्रेरणेद्वारे कर्मचाऱ्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी उत्तेजन दिले जाते. त्यांना चांगल्या कार्यासाठी आर्थिक तसेच आर्थिकेतर प्रेरणा दिल्या जातात. त्यामुळे कर्मचारी अधिकाधिक कौशल्य व क्षमता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या पात्रतेमध्ये व गुणवत्तेमध्ये वाढ होत असते. कर्मचाऱ्यांना मोटिवेट केल्यानं कर्मचारी काय होतं, कौशल्य दाखवण्यासाठी उत्तेजित होतात. आपल्यामध्ये काय कौशल्य आहे ते दाखवण्यासाठी उत्तेजित होतात. त्यांना चांगल्या कार्यासाठी आर्थिक व आर्थिकेतर प्रेरणा दिल्या जातात. कर्मचाऱ्यांकडून चांगलं काम करून घ्यायचं असेल तर त्यांना रोख पैशाच्या स्वरूपातही मदत केली जाते. जर ती मदत कर्मचाऱ्यांना होत असेल तर कर्मचारी काय करतात, आपल्या गुणवत्तेमध्ये वाढ करतात, आपल्या कामामध्ये वाढ करतात, कामाच्या क्वालिटीमध्ये वाढ करतात. ओके, तर 9वं महत्त्व आहे कार्यप्रेरणेचं, चांगलं राहणीमान. कर्मचाऱ्यांना आर्थिक व आर्थिकेतर प्रेरणा मिळाल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होते तसेच इतर सुविधा मिळाल्याने त्यांचे जीवनमान सुधारते. साहजिक आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला आर्थिक व आर्थिकेतर पद्धतीने जर मोटिवेट केलं जात असेल त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने काम करावं यासाठी जर त्याला रोख कॅशच्या स्वरूपात मदत केली जात असेल किंवा कॅशच्या स्वरूपात त्याला एक अवॉर्ड दिला जात असेल
तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये साहजिक आहे की त्या व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते. व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये जर वाढ होत असेल तर साहजिक त्याला इतर सुविधा मिळाल्याने त्याचं जीवनमान सुधारणार आहे. ओके, तर 10वं महत्व आहे जलद उद्दिष्टपूर्ती. ओके, जलद उद्दिष्टपूर्ती यामध्ये कार्यप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांना अनेक लाभ मिळतात. त्यामध्ये फायदा संस्थेचाही होत असतो. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते, गुणवत्ता वाढते व संस्थेविषयक त्यांना आपुलकी निर्माण होते. त्यामुळे कर्मचारी पुढाकार घेऊन स्वइच्छेने आपली जबाबदारी पार पाडत असतात. आणि ज्या वेळेला एखादा कर्मचारी स्वइच्छेने पुढाकार घेऊन आपली जबाबदारी पार पाडत असतो, आपली कार्यक्षमता वाढवत असतो, आपली गुणवत्ता वाढवत असतो, संस्थेविषयी आपली आपुलकी वाढवत असतो, त्यावेळेला जलद गतीने संस्थेची उद्दिष्टेही पूर्ण होत असतात. ओके, तो कार्यप्रेरणेचे काही प्रकार आहेत. टाइप्स ऑफ मोटिवेशन यामध्ये तुम्हाला दिसेल 3 मेन पॉइंट आहेत. त्यामध्ये सकारात्मक प्रेरणा, नकारात्मक प्रेरणा, पॉझिटिव्ह मोटिवेशन, निगेटिव्ह मोटिवेशन. त्याच्यानंतर अंतर्गत प्रेरणा, बहिर्गत प्रेरणा, त्यामध्ये इंट्रिन्सिक मोटिवेशन, एक्सट्रिन्सिक मोटिवेशन. त्यानंतर आर्थिक कार्यप्रेरणा, आर्थिकेतर कार्यप्रेरणा, फिनान्शियल मोटिवेशन, नॉन फिनान्शियल मोटिवेशन. ओके, पहिला प्रकार म्हणजे सकारात्मक कार्यप्रेरणा व नकारात्मक कार्यप्रेरणा, पॉझिटिव्ह मोटिवेशन, निगेटिव्ह मोटिवेशन. तर सकारात्मक कार्यप्रेरणेमध्ये कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेले काम चांगल्या रीतीने व योग्य वेळेत पूर्ण करावे यासाठी त्यांना बक्षीस दिलं जातं, त्यांना सन्मान देणे इत्यादी मार्गाने दिलेली प्रेरणा म्हणजे सकारात्मक प्रेरणा होय. ओके, सकारात्मक प्रेरणा म्हणजे कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेलं काम योग्य वेळेत व चांगल्या रीतीने पूर्ण करावं यासाठी त्यांना बक्षीस दिलं जातं, सन्मान दिला जातो. त्या प्रेरणेला सकारात्मक प्रेरणा असं म्हणलं जातं. कोणतीही व्यक्ती गरज पूर्ततेसाठी काम करत असते. या गरजा पूर्ण होण्याची हमी कार्यप्रेरणा निर्माण करत असते. या प्रकारची प्रेरणा आर्थिक आणि आर्थिकेतर या साधनाचा वापर करूनही देता येत असते. परंतु सकारात्मक प्रेरणा ही दीर्घकाळ टिकते व त्याचा कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर चांगला परिणाम होत असतो. या कार्यप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो, कार्यक्षमता वाढते, त्यांच्या मनामध्ये संस्थेविषयी आपुलकीची भावना निर्माण होते, सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतात आणि त्याचा फायदा हा संस्थेस होत असतो, जेणेकरून संस्थेची उद्दिष्टे योग्य वेळेत पूर्ण होतात. आणि दुसरं म्हणजे संस्थेला निष्ठावान कर्मचारी मिळत असतात सकारात्मक कार्यप्रेरणेमध्ये. आता नकारात्मक कार्यप्रेरणा, निगेटिव्ह मोटिवेशन, यामध्ये कर्मचाऱ्यांनी आपले काम वेळेत व योग्य प्रकारे पूर्ण करावे यासाठी त्यांच्यावर भीती, दबाव निर्माण करणे म्हणजे नकारात्मक कार्यप्रेरणा होय. सकारात्मक कार्यप्रेरणेमध्ये आपण बघितलं की कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेले काम चांगल्या रीतीने व योग्य वेळेत पूर्ण करावे यासाठी त्यांना बक्षीस दिलं जातं, त्यांचा सन्मान केला जातो. परंतु त्या उलट नकारात्मक कार्यप्रेरणेमध्ये कर्मचाऱ्यांनी आपले काम वेळेत आणि योग्य प्रकारे करावे यासाठी त्यांच्यावरती भीती घातली जाते, त्यांना दबाव निर्माण केला जातो. याला नकारात्मक कार्यप्रेरणा असे म्हणतात. या प्रकारामध्ये प्रेरणा किंवा उत्तेजन देण्याऐवजी भीती दाखवली जाते. आर्थिक दंड करणे किंवा सेवा सुविधा न देणे, पदाचे अधिकार कमी करणे इत्यादी प्रकारची कारवाई करण्याची भीती दाखवली जाते किंवा प्रत्यक्षात शिक्षा दिली जाते. त्यामुळे कर्मचारी आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु नकारात्मक कार्यप्रेरणा ही तात्पुरती असते. या उलट याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मनावरती होत असतो. तसेच यामधून कार्यक्षमता वाढत नाही, व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यातील संबंध सलोख्याचे राहत नाहीत. नकारात्मक कार्यप्रेरणेमध्ये कर्मचाऱ्यांना वागणूक जी दिली जाते ती चांगल्या प्रकारची नसते. ओके, सो दुसरा पॉइंट आहे अंतर्गत कार्यप्रेरणा, त्याचबरोबर बहिर्गत कार्यप्रेरणा.
प्रेरणा म्हणजे कार्य करण्यासाठी मिळणारी उत्तेजना किंवा चालना होय. ही प्रेरणा अंतर्गत घटकामुळे मिळू शकते किंवा बहिर्गत घटकामुळे मिळू शकते. अशी कार्यप्रेरणा कोणत्या घटकामुळे मिळालेली आहे यावरून अंतर्गत कार्यप्रेरणा व बहिर्गत कार्यप्रेरणा असे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये अंतर्गत कार्यप्रेरणा इंट्रिन्सिक मोटिवेशन, कर्मचाऱ्यास मिळणारी कार्यप्रेरणा त्यांच्या अंतर्मनातून मिळत असते किंवा स्वतःहून स्वइच्छेने मिळत असते. त्यावेळी त्या कार्यप्रेरणेस अंतर्गत कार्यप्रेरणा असे म्हणतात. अशा कार्यप्रेरणेस मूलभूत कार्यप्रेरणा, स्वाभाविक कार्यप्रेरणा, अंतरप्रेरणा किंवा स्वयंप्रेरणा असेही म्हणले जाते. अशी प्रेरणा व्यक्तीला तेव्हाच मिळत असते ज्यावेळी कामाच्या ठिकाणी व्यक्ती आनंददायी असेल, ते काम त्या व्यक्तीला महत्त्वाचे वाटत असेल, ते काम त्या व्यक्तीसाठी आव्हानात्मक असेल, त्यावेळी व्यक्तीला अंतर्गत प्रेरणा मिळत असते. आणि ज्यावेळी व्यक्ती ही अंतर्गत प्रेरणेतून काम करत असते त्यावेळेला साहजिकच त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असते. आणि जर व्यक्तीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असेल तर उत्पादक क्षमतेमध्येही वाढ होते, उत्पन्न वाढते. उत्पन्न वाढल्याने बिझनेस आपोआप ग्रो होत असतो. अंतर्गत कार्यप्रेरणेमुळे कर्मचारी त्याच्या समोरील कामाचे आव्हानांचे रूपांतर संधी मध्ये करत असतो. त्यातून स्वतःचा विकास, प्रगती साधणे, त्याच वेळी संस्थेचाही विकास करणे हे महत्त्वाचे असते. या कार्यप्रेरणा प्रामुख्याने आर्थिकेतर स्वरूपाच्या असतात. अंतर्गत कार्यप्रेरणेमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. त्यामध्ये मान्यता, त्यामध्ये आपण करत असलेले काम व त्या कामातील आपले कौशल्य, निपुणता, यास वरिष्ठांची व सहकार्याची मान्यता मिळण्याच्या प्रेरणेतून कर्मचारी काम करत असतो. ज्या वेळेला कर्मचारी काम करत असतो त्यावेळेला त्या कामातून जे आपले कौशल्य तो दाखवतो, त्या कौशल्यासाठी वरिष्ठांची व सहकार्याची मान्यता मिळावी या प्रेरणेमधून तो काम करत असतो. त्यानंतर समाधान, कर्मचाऱ्यास स्वतःचे काम पूर्ण केल्यामुळे समाधान, आनंद मिळतो. त्यासाठी तो चांगले काम करण्याचा प्रयत्न करत असतो. सन्मान, आपले काम योग्य रीतीने पूर्ण वेळेमध्ये केल्यामुळे वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली जाऊन त्या व्यक्तीस योग्य तो सन्मान मिळू शकतो, प्रतिष्ठाही मिळू शकते. या उद्देशाने कर्मचारी काम करत असतो. या प्रेरणेनं तो काम करत असतो की ज्यावेळी आपण एखादं काम योग्य वेळेत पूर्ण करून, चांगल्या पद्धतीनं करून, पुढाकार घेऊन करू, जबाबदारीनं करू, त्यावेळेला आपले वरिष्ठ आपलं कौतुक करतील, आपल्याला मान सन्मान मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, ही भावना त्याच्या मनामध्ये असते. चौथं पॉइंट, त्यामध्ये सत्ता किंवा अधिकार. यामध्ये आपल्या कार्यातून आपण आपले स्थान निर्माण करू शकतो व त्यातून आपल्याला अधिकार व सत्ता प्राप्त होऊ शकते. या प्रेरणेतून कर्मचारी काम करत असतात. त्यानंतर स्वयंविकास, स्वयंप्रगती. यामध्ये आपण आपले काम चांगल्या प्रकारे पूर्ण करून त्यामध्ये कौशल्य प्रावीण्य प्राप्त करणे व त्यातून स्वयंविकास किंवा स्वतःची प्रगती करणे, या कार्यप्रेरणेतून कर्मचारी काम करत असतो. ध्येयपूर्ती, यामध्ये एखादे काम कौशल्य शिकण्याचे, आत्मसात करण्याचे
व त्याचे नैपुण्य मिळवण्याचे ध्येय ही प्रेरणा कर्मचाऱ्यांना प्रेरित करत असते. सामाजिक स्थान व प्रतिष्ठा. सामाजिक स्थान किंवा प्रतिष्ठा असंही होऊ शकतं. 7वा पॉईंट, त्यामध्ये आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पूर्ण करून सहकाऱ्यांमध्ये, संस्थेमध्ये, समाजामध्ये आपले स्थान किंवा प्रतिष्ठा निर्माण करण्याच्या प्रेरणेतून व्यक्ती कार्य करत असते. त्याच्यानंतर बहिर्गत प्रेरणा, एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन. यामध्ये व्यक्तीला कार्याबद्दल मिळणारी प्रेरणा जेव्हा बाह्य कारणामुळे किंवा बाह्य घटकामुळे मिळते त्या प्रेरणेस बहिर्गत कार्यप्रेरणा असे म्हणतात. काम करण्यातील व्यक्तिगत आनंद, समाधान, आव्हान प्रत्येक व्यक्तीला योग्य वेळेस मिळेलच असे नसते. उलट दैनंदिन जीवनामध्ये कामकाज करताना त्यामध्ये प्रेरणा मिळावी यासाठी काहीतरी प्रलोभने द्यावी लागतात व्यक्तींना. अशा प्रलोभनांना बहिर्गत कार्यप्रेरणा असे म्हणतात. ओके. कर्मचारी हे विशिष्ट मोबदला घेऊन काम करत असतात. त्यांचे कामकाजाचे स्वरूप ठरलेले असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकसूत्रीपणा येतो. अशा वेळी कर्मचाऱ्यांनी आपले काम योग्य रीतीने व योग्य वेळेत पूर्ण करावे म्हणून त्यांना बक्षीस देणे, शाबासकी देणे आवश्यक असते. त्यालाच बहिर्गत प्रेरणा असे म्हणतात. या कार्यप्रेरणा आर्थिक स्वरूपाच्या असतात, तसेच बिगर आर्थिक स्वरूपाच्याही असू शकतात. कोणताही कर्मचारी पैशासाठी काम करत असतो. कर्मचाऱ्याने आपले काम चांगल्या प्रकारे करावे यासाठी आर्थिक स्वरूपात ज्या प्रेरणा दिल्या जातात त्यामध्ये पात्रतेनुसार योग्य वेतन, वार्षिक वेतन, महागाई भत्ता व इतर भत्ते, ज्यामध्ये घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, शैक्षणिक भत्ता, वैद्यकीय भत्ता इत्यादी, बोनस, नफ्यामध्ये हिस्सा, जादा कामाचे जादा वेतन, सुट्टीत काम केल्याचे वेतन, रोख बक्षीस, भविष्य निर्वाह निधी, वर्गणी, वर्षासन, निवृत्ती वेतन, वैद्यकीय खर्च इत्यादींची प्रतिपूर्तीचा समावेश असतो. ओके. बहिर्गत कार्यप्रेरणेमध्ये व्यक्तीने चांगलं काम करावं यासाठी त्याला अनेक प्रकारचे भत्ते दिले जातात. त्यानंतर आर्थिकेतर किंवा बिगर आर्थिकेतर कार्यप्रेरणेमध्ये सेवा शाश्वती, योग्य वागणूक, सेवेमध्ये बढती, कामाचे कौतुक, समान वागणूक, प्रगतीची संधी, योग्य मूल्यमापन, चांगले कार्य वातावरण, सोयीसुविधा, ज्यामध्ये निवासाची सोय, जाण्या येण्याची सोय, मुलांसाठी शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सुविधा, करमणूक सुविधा, प्रशिक्षण सुविधा, व्यवस्थापनात सहभाग, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग इत्यादीचा समावेश होतो. बहिर्गत कार्यप्रेरणेद्वारे कर्मचाऱ्यांमध्ये कार्यपूर्ततेची चालना निर्माण होते. व्यवस्थापनाचे कौशल्य आहे हे, कारण या प्रेरणेची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली नाही तर संघटनेतील वातावरण बिघडू शकते व कार्यपूर्तता होण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यासाठी योग्य मूल्यमापन यंत्रणा निर्माण करणे, कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करणे, व्यवस्थापनाच्या कार्यात पारदर्शकता असणे अतिशय आवश्यक असते. तिसरा प्रकार आर्थिक प्रेरणा व आर्थिकेतर प्रेरणा. कर्मचाऱ्यांना दिली जाणारी कार्यप्रेरणा ही रोख पैशाच्या स्वरूपात दिली जाऊ शकते किंवा इतर साधनांचा सुविधांचा वापरही केला जाऊ शकतो. त्यावरून आर्थिक कार्यप्रेरणा व आर्थिकेतर कार्यप्रेरणा असे प्रकार पडतात. त्यामध्ये आर्थिक प्रेरणा, फायनान्शियल मोटिवेशन. ओके. कर्मचारी हे मोबदल्यासाठी काम करत असतात. त्यांना ज्या अनेक गरजा असतात
त्या भागवण्याचे साधन म्हणून पैशाची आवश्यकता असते. ज्या प्रेरणा पैशाच्या रूपात दिल्या जातात त्यांना आर्थिक कार्यप्रेरणा असे म्हणतात. आता त्या आर्थिक कार्यप्रेरणा कोणकोणत्या असतात त्या पुढील प्रमाणे. ओके, कर्मचाऱ्यांना पैशाच्या रूपात दिल्या जाणाऱ्या प्रेरणा म्हणजे आर्थिक प्रेरणा. त्यामध्ये पहिली आर्थिक प्रेरणा मूळ वेतन. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामकाजानुसार पुरेसे व आकर्षक मूळ वेतन दिले जाते. त्याद्वारे कर्मचाऱ्यांना सेवेसाठी आकर्षित करता येते. मूळ वेतन स्पर्धात्मक स्वरूपाचे असले पाहिजे. त्यानंतर वार्षिक वेतन वाढ. त्यामध्ये कर्मचाऱ्यांनी आपले काम कार्यक्षमतेने पूर्ण करावे तसेच त्यांची कार्यक्षमता टिकून राहावी यासाठी दरवर्षी वेतन वाढ केली जाते. तसेच चांगल्या कामगिरी करणाऱ्यास अधिकच्या वेतनवाढी दिली जातात. त्याच्यानंतर वेतन पुनर्रचना. दीर्घकाळ कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता टिकवणे व प्रेरणा निर्माण करणे यासाठी ठराविक कालावधीनंतर वेतन श्रेणीची पुनर्रचना केली जाते. दीर्घकाळामध्ये कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता टिकवणे व त्यांना प्रेरणा निर्माण करणे यासाठी ठराविक कालावधीनंतर वेतन श्रेणीची पुनर्रचना केली जाते. ही पुनर्रचना दर 10 वर्षांनी केली जाते. महागाई भत्ता व इतर भत्ते. कर्मचाऱ्यांना मूळ वेतन व वेतनवाढ दिली जात असली तरी त्याद्वारे मिळणारा मोबदला हा व्यवहारात कमी पडतो. त्यामुळे मूळ वेतनाबरोबरच कर्मचाऱ्यांना वेगवेगळे भत्ते दिले जातात. त्यामध्ये महागाई भत्ता असतो, घरभाडे भत्ता असतो, प्रवास भत्ता असतो, वैद्यकीय भत्ता असतो, शैक्षणिक भत्ता असतो इत्यादींचा समावेश केला जातो. त्यानंतर आहे बोनस. यामध्ये कर्मचाऱ्यांनी आपले काम योग्य वेळेत व योग्य रीतीने पूर्ण केले तर संस्थेची उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात. संस्थेला नफा मिळू शकतो. कर्मचाऱ्यांना उत्तेजन मिळावे म्हणून त्यांना नफ्यातील काही हिस्सा हा बोनस म्हणून दिला जातो. त्याच्यानंतर रोख बक्षीस. यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्तेजन मिळावे म्हणून रोख स्वरूपात बक्षीस दिले जाते. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळू शकते. त्याच्यानंतर वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती. कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर वैद्यकीय उपचारासाठी खर्च करावा लागला असेल तर त्याची प्रतिपूर्ती संस्थेमार्फत केल्यास कर्मचारी आर्थिकदृष्ट्या चिंतामुक्त होतो आणि काम करत असतो. जर कर्मचाऱ्याच्या फॅमिलीमध्ये कोणालाही वैद्यकीय उपचारासाठी खर्च करावा लागत असेल, तो खर्च मोठ्या रकमेत असेल तर कर्मचाऱ्याला चिंता होत असते आणि ज्या वेळेला तो खर्च ही संस्था देत असते त्यावेळेला तो कर्मचारी चिंतामुक्त होऊन काम करत असतो. निवृत्तीनंतरचे लाभ. त्यामध्ये कर्मचारी नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यानुसार त्यांचा भविष्यकाळ हा सुखाचा जावा, सुरक्षिततेचा जावा यासाठी वेगवेगळे आर्थिक लाभ त्यांना दिले जातात. त्यासाठी संस्थेकडून आर्थिक स्वरूपात वर्गणी भरली जाते. त्यामधून भविष्य निर्वाह निधी व निवृत्त वेतन इत्यादीचा लाभ त्यांना मिळू शकतो. त्याच्यानंतर आर्थिकेतर प्रेरणा किंवा बिगर आर्थिक कार्यप्रेरणा. यामध्ये नॉन फायनान्शियल मोटिवेशन. माणसाला फक्त भौतिक गरजा असतात असे काही नाही, तर मानसिक आणि सामाजिक गरजाही माणसाला असतात. त्या गरजाची पूर्तता ही पैशातून होऊ शकते. त्यामुळे पैशाव्यतिरिक्त इतर मार्गाने किंवा इतर साधनाद्वारे ज्या कार्यप्रेरणा द्यावी लागते अशा प्रेरणांना
आर्थिक इतर कार्यप्रेरणा असे म्हणतात. या कार्यप्रेरणा मानसिक स्वरूपाच्या असतात. त्यामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. ओके. त्यामध्ये पहिला घटक म्हणजे माणुसकीची वागणूक. व्यवस्थापकाने कर्मचाऱ्याला माणुसकीची वागणूक दिली पाहिजे. त्यांना सन्मानाची, प्रतिष्ठेची वागणूक दिल्यास संस्थेविषयी, व्यवस्थापनाविषयी आपुलकीची भावना निर्माण होते. त्याचा परिणाम त्याच्या कार्यक्षमतेवर होत असतो. एखाद्या कर्मचाऱ्याला व्यवस्थापकाने माणुसकीची वागणूक दिली, सन्मानाची, प्रतिष्ठेची वागणूक दिली, तर त्यावेळेला संस्थेविषयी आपुलकी कर्मचाऱ्याच्या मनामध्ये निर्माण होत असते आणि त्याचा परिणाम हा त्याच्या कार्यक्षमतेवर होत असतो. त्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असते. ओके. सेवा शाश्वती. कर्मचाऱ्यांना सेवेची शाश्वती दिल्यास ते चिंतामुक्त राहतात आणि मोकळ्यापणाने काम करतात. पुढाकार घेऊन काम करतात. बढतीची संधी. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर बढतीची संधी असल्यास त्यांच्यात स्पर्धा निर्माण होते व ते अधिक कार्यक्षमता दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. कामाचे कौतुक. कर्मचाऱ्यांनी आपले काम योग्य प्रकारे, योग्य वेळेत पूर्ण करावे यासाठी त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक करणे आवश्यक असते. वरिष्ठांकडून आमची योग्य दखल घेतली गेली, कौतुक केले गेले तर आम्ही चांगले काम करू असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणजेच कर्मचाऱ्यांना असं वाटतं की आम्ही जे काम करतो आहे ते योग्य वेळेमध्येच करतो आहे, तर आमच्या कामाचं कौतुक करणं वरिष्ठांनी अतिशय गरजेचं आहे. विविध सोयी सुविधा. कर्मचाऱ्यांसाठी निवास, प्रवास, करमणूक, प्रशिक्षण, आरोग्य इत्यादी प्रकारच्या सुविधा देणे. त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा देणे. यामुळे त्यांच्या कुटुंबियाचे जीवन सुधारते. त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कामावर होत असतो. चांगले कार्य वातावरण. कर्मचाऱ्यांचे कामाच्या ठिकाणी प्रेरणादायी असू शकते. कर्मचारी जिथं काम करतात तिथलं जे कार्य वातावरण जे असेल ते प्रेरणादायी असू शकतं. त्यासाठी भरपूर प्रकाश, मोकळी हवा, शुद्ध पाणी, विश्रांतीची व्यवस्था, सलोख्याचे वातावरण संस्थेमध्ये निर्माण करावे लागते. त्यामुळे कर्मचारी उत्साहाने काम करू शकतात. निर्णय प्रक्रियेत सहभाग. कर्मचाऱ्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान दिले, त्यांच्या सूचना, त्यांच्या कल्पना मांडण्यास त्यांना संधी दिली तर ते स्वतः पुढाकार घेऊन काम करण्यास तयार असतात. अशा प्रकारे कार्यप्रेरणा म्हणजे काय, कार्यप्रेरणेच्या व्याख्या, कार्यप्रेरणाची वैशिष्ट्ये आणि कार्यप्रेरणाचे प्रकार आपण या युनिटमध्ये पाहिले आहेत. ओके.